नमस्कार, आप देख रहे हैं संपन्न हिंदुस्तानी टीवी न्यूज़ में आप सभी का स्वागत है। इस वक्त तो महाराष्ट्र का सबसे चर्चित विधानसभा जिसे कहा जाए चांदेवली विधानसभा आज फिर एक बार सुर्खियों में है। मैं आपको बताना चाहता हूं कि चांदेवली विधानसभा जो कि शिंदे गुट के खाते में जाता है कि यहाँ के आमदार दिलीप मामा लांडे जी ने जिस तरीके से आज रक्षाबंधन के मौके पर महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के यहाँ थाना रवाना होने के लिए एक काफिला आपको नजर आ रहा होगा। ये काफिला जरा दिखाइए। यहाँ पर स्थानिक विधायक दिलीप मामा लांडे जी भी है यहाँ पर और तमाम महिला यहाँ पर है। अब ये विषय बनता है कि जिस तरीके से चांदेवली विधानसभा में अक्सर देखा गया है कि ऐतिहासिक कार्यक्रम सबसे ज़्यादा हो रहा है, तो इसको लेकर हम बात करेंगे चांदेवली विधानसभा के शिवसेना आमदार दिलीप मामा लांडे जी से कि इस रक्षाबंधन के मौके पर क्या संदेश देना चाहेंगे। लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ शिंदे साहेब, शिंदे साहेब, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ शिंदे साहेब, शिंदे साहेब, शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, दिलीप मामा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, दिलीप मामा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमचा सर्वांचा लाडका भाऊ शिंदे साहेब, शिंदे साहेब, आमचा लाडका भाऊ शिंदे साहेब, शिंदे साहेब, सर्व बहिणींचा लाडका भाऊ शिंदे साहेब, शिंदे साहेब, शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, सर्व लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ शिंदे साहेब, शिंदे साहेब, सर्व लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ शिंदे साहेब, शिंदे साहेब, शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, दिलीप मामा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, दिलीप मामा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। रक्षाबंधन आहे मामा आणि चांदोली विधानसभेतून तुम्ही एकनाथ शिंदेसाठी एक अनोखी भेट घेऊन चालला आहात। काय ही भेट आहे, काय सांगाल? आज संपूर्ण देशामध्ये रक्षाबंधन हा सण अतिशय मोठ्या उत्सवात साजरा होत आहे। हा सण एका श्रद्धेचा, एका भक्तीचा, एका विश्वासाचा असतो आणि प्रत्येक बहीण आपल्या भावाकडे विश्वासाने रक्षाबंधन म्हणजे आपल्या स्वतःचं आणि आपल्या परिवाराचं रक्षण भावाने करावं ही बहिणीची अपेक्षा असते आणि म्हणून याच अपेक्षेने संपूर्ण महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना या माध्यमातून आदरणीय एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना शिंदेसाहेबांनी जी योजना आणली की लाडकी बहीण योजना, या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये याच्या अगोदर कधीही महाराष्ट्र शासन असेल, कुठला मुख्यमंत्री असेल, यांनी महाराष्ट्रातील आया बहिणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कधी सन्मान केला नव्हता। परंतु आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्याच्या कालावधीमध्ये या योजनेचा खेडेपाड्यातील असतील प्रत्येक गावातील आदरणीय माता भगिनींचा, महिलांचा लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून सन्मान केला। त्याच एका विश्वासाने, त्याच एका श्रद्धेने माझ्या चांदिवली विभागातील 11,111 महिलांनी आज आपल्या घरी सण असल्यामुळे सर्वच महिला त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत, म्हणून त्यांनी आपला विश्वास, आपली श्रद्धा या राखीच्या माध्यमातून या बॉक्समध्ये 11,111 रक्षा हे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या चरणावरती त्यांच्या हातामध्ये बांधण्यासाठी पाठवलेलं आहेत। ही 11,111 चांदिवलीतील महिलांचा विश्वास हा आदरणीय शिंदेसाहेबांना पोहोचवण्याचं काम या चांदिवलीतील महिला विभागाच्या सर्व पदाधिकारी करणार आहेत आणि हा सर्व बॉक्स घेऊन त्या महिला आता निघणार आहेत। आवाज कुणाचा? शिवसेनेचा शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ शिंदे साहेब, शिंदे साहेब, बोलणार कोण आहे? ताई 11,111 राख्या घेऊन तुम्ही एकनाथ शिंदे यांना या बांधण्यासाठी चाललेला आहात, नेमकी काय यामागची भावना आहे? श्रावण महिन्यातील रक्षाबंधन हा आज पवित्र सण आहे आणि रक्षाबंधनमध्ये
बहीण ही आपल्या भावाला त्याच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून राखी बांधत असते. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी लाडकी बहीण तसेच अनेक महिलांचा उत्कर्ष होईल, स्वतःला सिद्ध करतील अशा योजना राबवल्या आहेत आणि त्यासाठीच त्यांच्या श्रद्धेचं, प्रेमाचं आणि विश्वासाचं प्रतीक म्हणून आज शिवसेना कार्यसम्राट आमदार माननीय श्री दिलीप मामा लांडे यांच्या नेतृत्वाखाली आमची चांदिवली महिला आघाडी या आघाडीतील प्रत्येक महिला ही आज साहेबांपर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे महिला आघाडीच्या वतीने आम्ही 11,111 राख्या घेऊन आज आम्ही साहेबांच्या प्रती जो आमचा विश्वास आहे, जी भक्ती आहे ती त्यांच्या चरणापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही चाललो आहोत आणि असाच प्रेम आणि आशीर्वाद साहेबांचा आमच्यावर राहो आणि आमची भक्ती ही त्यांच्या मागे आणि मामांच्या मागे नेहमीच राहील ही आशा. ताई, काय सांगाल आज एकनाथ शिंदे यांना 11,111 राख्या बांधण्यासाठी तुम्ही सगळ्या बहिणी चाललेला आहात? काय भावना आहे बाकी? हो नक्कीच. आज रक्षाबंधन निमित्त आम्ही आमचे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे जाणार आहोत. आज रक्षाबंधन असल्यामुळं सर्वच महिला येऊ शकत नाहीत, काही मोजक्याच महिला आम्ही जाणार आहोत. आज मामांच्या नेतृत्वाखाली आम्ही 11,111 राख्या घेऊन त्यांची जवळ आमची भक्ती, विश्वास आणि श्रद्धा ही त्यांच्या चरणाजवळ ठेवणार आहोत. तरी आमच्या या भावाला उदंड आयुष्य लाभो, आमचे आमदार आमचे भाऊ दिलीप मामा लांडे त्यांनाही उदंड आयुष्य लाभो हीच आमच्या महिला आघाडीच्या वतीने प्रार्थना आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.